नमस्कार मित्रांनो, लपंडाव मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की आज ज्या सरकारने संपूर्ण सखी सदन चाळीला आणि सखीला आपल्या इशाऱ्यावर नाचवत होते, त्या सरकारच्या घरात आज चक्क पूर्ण सखी सदन चाळीने आपला मुक्काम ठोकला आहे. आजच्या या भन्नाट भागाची सुरुवात होते ती एका अत्यंत गोड आणि भावनिक दृश्याने. आपली सखी तिच्या घरी विचारात घडलेली असताना तिथे हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेतील आपली लाडकी कृष्णा अचानक तिला भेटायला येते. कृष्णाला तिथे आलेलं बघून सखीला खूप आनंद होतो आणि ती विचारते की अगं कृष्णा, तू इथे अचानक कशी काय आलीस? तेव्हा कृष्णा अतिशय प्रेमाने तिला सांगते की अगं आज वटपौर्णिमा आहे ना, त्यामुळे मी तुला वटपौर्णिमेचं वाण द्यायला आली आहे. हे ऐकून सखीला खूप बरं वाटतं. मग कृष्णा सखीला ते वाण देते आणि तिला धीर देत तिच्या आजवरच्या संघर्षाबद्दल अत्यंत मोकळेपणाने बोलते. कृष्णा तिला म्हणते की सखी, मला माहीत आहे आजपर्यंत तुला तुझ्या आयुष्यात खूप अडचणी आल्यात. तुझा तो सगळा खडतर प्रवास आम्ही सर्वांनी पाहिला आहे. लहानपणीच तुझे बाबा जे जग सोडून गेले त्यामुळे तुला कधी बाबांचं प्रेम मिळालंच नाही. मग आईच्या प्रेमासाठी सुद्धा तू खूप तरसलीस. एक खोटी आई तुझ्या आयुष्यात आली. मग जेव्हा तुला तुझ्या खऱ्या आईचं प्रेम मिळालं तेव्हा ते सुद्धा काही दिवसांची टिकलं. हे सगळं ऐकून सखी अत्यंत भावुक होते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. कृष्णा पुढे म्हणते की मग तुझ्या आयुष्यात सुख येईल असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं जेव्हा कान्हा तुझ्या आयुष्यात आला, पण ती सुद्धा आशा शेवटी खोटीच ठरली, कारण कान्हा हा सुद्धा फसवा निघाला. सखी डोळे पुसत म्हणते की खरं आहे तुझं कृष्णा, मला या माझ्या आईबापांचं प्रेम कधीच मिळालं नाही. त्यामुळे मला असं वाटत होतं की कान्हा हे सगळं प्रेम आणि तो आधार मला देईल, पण कान्हा हा माझ्याशी खूप खोटं वागला. पण आजही तो माझ्याबरोबर आहे. तो मला प्रत्येक पावलावर मदत करतोय, पण माझा अजूनही त्याच्यावर पूर्ण विश्वास बसत नाही आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की जेव्हा जेव्हा तो माझ्याबरोबर असतो ना, तेव्हा मला असं वाटतं की मला या जगात कसलीच भीती नाही आहे. जसं एखाद्या लहान मुलीला तिच्या बाबांबद्दल असताना सुरक्षित वाटतं ना, अगदी तसंच मला कान्हाबरोबर असताना सुरक्षित वाटतं. तेव्हा कृष्णा सखीला विचारते की मग तू कानावर पुन्हा एकदा नव्याने विश्वास ठेवू शकतेस का? पण सखीच्या मनात अजूनही खूप शंका असतात. कृष्णाला समजतं की आता सखीच्या मनातली शंका कशी दूर करायची. ती सखीला म्हणते की एक काम कर, तू तुझे डोळे शांतपणे बंद कर, तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल. कारण जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळत नसतं ना, तेव्हा डोळे बंद केल्यावर आपलं मन आपल्याला अगदी अचूक उत्तर देत असतं. सखीला ही आयडिया खूप आवडते. सखी आपले डोळे बंद करते आणि तिला कानाबरोबर घालवलेले ते सगळे खंबीर आणि प्रेमाचे क्षण आठवतात. जरी मी कानाशी कशीही वागत असले तरी तो प्रत्येक क्षणाला माझ्या पाठीशी धारभून खंबीरपणे उभा आहे, हे सखीला आतून पटतं. सखी डोळे उघडून म्हणते की खरंच कृष्णा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर आज मिळालंय. आज जरी मी कानावर चिरलेले असले ना, तरी तो मला नेहमी साथ देतोय आणि आज ना उद्या मी त्याला नक्की माफ करेल. कृष्णा तिला आशीर्वाद देत म्हणते की हो नक्कीच, तू आणि कान्हा तुमच्या नात्यामध्ये हे जे काही गैरसमजाचे वादळ आले ना, त्या वादळाला पार करून पुढे जाल आणि तुमच्या दोघांचा संसार खूप सुद्धा सुखाचं होईल. सखी म्हणते हो कृष्णा, असंच व्हायला पाहिजे. जसं तुझं आणि दृष्ट्याचं झालं. तुमच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला गैरसमज होते ना, पण ते सगळे गैरसमज आता दूर झाले आहेत आणि आता तुम्ही दोघे अत्यंत सुखाचा संसार करतायत. दुष्यंत तुझ्यावर किती प्रेम करतो हे चांगलंच ठाऊक आहे आणि तुझं सुद्धा त्याच्यावर खूप प्रेम आहे. तुमच्या दोघांसारखाच आमचा संसार सुद्धा दृष्ट लागण्यासारखं होईल, असंच मला आता वाटायला लागलंय. कृष्णा हसून म्हणते की होईल सखी, नक्की होईल. आणि हेच मी तुला आज आवर्जून सांगायला आले होते की आता कुठे तुझी खऱ्या अर्थाने लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे तू लढतेस आणि एक ना एक दिवस तू या लढाईत नक्की जिंकणार. सखीला खूप आनंद होतो आणि मग सखी ही सुद्धा कृष्णाला वाण देते. कृष्णा सखीला हळदी कुंकू लावते आणि अत्यंत प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवून तिचा निरोप घेते आणि तिथून निघून जाते. कृष्णा आल्यामुळे सखीला खूप मोठा मानसिक आधार मिळालेला असतो आणि आता ती पुढच्या लढाईसाठी तयार झालेली असते. यानंतर बघता बघता रात्र होते आणि खऱ्या ड्रामाला आणि कल्ल्याला सुरुवात होते. आपली क्रूर आणि गर्विष्ठ सरकार जेव्हा तिच्या त्या आलिशान बेडरूममध्ये बाहेर पडते आणि जेव्हा ती चालत हॉलमध्ये येते, तेव्हा तिला जे काही भयानक दृश्य दिसतं ते पाहून सरकारच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकते. सरकारला क्षणभर असं वाटतं की ती तिच्या त्या राजस्थानी घरात नाहीये, तर ती चुकून कुठल्या तरी सखी सदन चाळीत येऊन पडली, कारण तिच्या त्या प्रतिष्ठित आणि आलिशान हॉलमध्ये सखी सदन चाळीतली सगळी माणसं थान मांडून बसलेली असतात. तो नजारा बघण्यासारखा असतो.
सरकारच्या त्या महागड्या हॉलमध्ये किरण, सानप काका आणि अजून एक दोन माणसं मस्तपैकी खाली बसून कॅरम खेळत असतात. त्यानंतर सखी सदन साईडला सगळ्या बायका स्वयंपाकाची जोरदार तयारी करत असतात. कुणी भाजी निवडत असतं तर कुणी लसूण सोलत असतं. दाभाडी मावशी आणि जान्हवी तर आपल्या सरकारच्या त्या मौसूद आणि महागड्या सोप्यावर मस्तपैकी मांडी घालून बसून गप्पा हाणत असतात. सखी आणि कान्हा या सगळ्या चाळकऱ्यांशी हसत खेळत बोलत असतात. चाळीतली लहान मुलं घरभर इकडून तिकडे दंगा मस्ती करत पळत असतात. हे सगळं पाहून सरकारच्या स्वतःच्या डोळ्यांवर अजिबात विश्वास बसत नाही. तिला वाटतं की हे सगळं काय सुरू आहे. आणि तेवढ्या चाळीतला एक काका हातात पाण्याचा तळमेळ घेऊन सकाळी सकाळी सगळीकडे संडास कुठे हे शोधत फिरत असतो. सानप काका त्याला विचारतात की कुठे चाललास टंबलेर घेऊन, आपल्या चाळीत आहे का, तू इथेच करायची तिकडे कुठे चालला. तर हा माणूस अत्यंत वैतागून म्हणतो की अरे सकाळपासून शोधतोय ना, मग संडास कुठे गेले ते मला सापडतच नाही गेला. हे सगळं ऐकून आणि बघून सरकारला प्रचंड किळस येते. सानप काका म्हणतात की अरे आधी विचारायचं ना, जा तिकडे मागे. आणि मग हा माणूस टंबलेर घेऊन पळ सुटतो आणि सगळी माणसं त्याच्यावर जोरजोर हसत असतात. सरकारचा विश्वास बसत नसतो की हे सगळं काय चाललंय माझ्या घरात. सखी सदन साईडले सगळी माणसं माझ्या घरात काय करतात, पण सखी कान्हा आणि साईडले कुणीही त्या उभी असल्या सरकारकडे पाहतसुद्धा नाही. कुणीही तिच्याकडे लक्षसुद्धा देत नाही. सानप काका, दाभाडे मावशी आणि जान्हवी चाळीतल्या सगळ्या बायका यांची नुसती दंगामस्ती सुरू असते. जसा सखी सदन चाळीत एक वेगळाच गोंगाट असतो ना, अगदी तसाच गोंगाट आता सरकारच्या घरात सुरू असतो. तेवढ्यात सरकारच्या रागाचा पारा थेट आभाळाला भिडतो जेव्हा तिची नजर तिच्या त्या अत्यंत महागड्या आणि सुंदर झुंबराकडे जाते. जो झुंबर तिने एवढ्या प्रेमाने आणून घर सजवलं होतं, त्या झुंबरावर चाळकऱ्यांनी चक्क आपल्या ओल्या साड्या, माणसांची टॉवेल आणि पॅन्ट वाळायला टाकलेलं असतं. हे दृश्य बघून सरकारला खूपच धक्काच बसतो. सखी आणि कान्हासुद्धा मुद्दामून सरकारकडे लक्ष देत नाहीत. त्यांचंही एकमेकांकडे हसणं सुरू असतं. आता मात्र सरकारला राहवत नाही. ती अत्यंत रागाने लालबुंद होऊन पाय आपटत खाली उतरते आणि जोरजोरात उडून विचारते की हे सगळं काय सुरू आहे माझ्या घरामध्ये. सरकारचा तो भयंकर आवाज ऐकून सगळेजण एकदम शांत होतात आणि सरकारकडे पाहू लागतात. आणि मग आपली सखी अत्यंत आत्मविश्वासाने पुढे येते आणि सरकारच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते की सरकार, ही सगळी सदन चाळीतली माणसं आहेत आणि आता तुम्ही अत्यंत बेकायदेशीरपणे त्यांच्या पायाखालची जमीन काढून घेतली आहेत ना. त्यांना नोटीस मिळाली आहे. कर खाली करायची. त्यांना राहायला आता जगात कुठेही जागा नव्हती, म्हणून मी त्यांना इथे राहायला घेऊन आली आहे. हे ऐकून सरकार चिडून ओरडते की ही सखी सदन चाळ नाही आहे, हे माझं सरकारचं घर आहे आणि या भिकाऱ्यांची लायकी तरी आहे का या माझ्या घराचा उंबरठा ओढण्याची, आणि तू यांना इथे घेऊन आली. सरकारने हे शब्द ऐकून चाळीतल्या लोकांना खूप राग येतो की सरकार आपल्याला भिकारी म्हणाले. सखीचाही पारा चालतो. ती चिडून म्हणते की सरकार, भिकारी ते चाळकरी नाही तर खऱ्या अर्थाने भिकारी तुम्ही आहात. हे लोक कधीच नव्हते आले तुमच्या घरात हक्क सांगायला की तुमचं घर खाली करून घ्यायला, तर तुम्ही अत्यंत नीच आणि बेकायदेशीर मार्गाने त्यांची घरं खाली करून घेतलीत. तुम्ही त्यांना रस्त्यावर आणलं, त्यामुळे भिकारी तुम्ही आहात, भिकारी ते नाही आहेत. सरकारला खूप राग येतो आणि सखी पुढे चिडून म्हणते की ही सगळी माझ्या सासरची मंडळी आहेत आणि आता त्यांच्याकडे राहायला घर नाही आहे. ते खूप मोठ्या अडचणीमध्ये आहेत, म्हणून मी सून या नात्याने त्यांना इथे घेऊन आले आणि तुम्ही त्यांना या घराबाहेर अजिबात काढू शकत नाही. आता ते इथेच राहणार. हे ऐकून सगळे चाळकरी खूप खुश होतात, पण सरकार मात्र रागाने फणफणते. आणि मग सखी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर येते. ती म्हणते की मी तुम्हाला परत सरकार का म्हणते, आता ती सवय लागली, कारण लहानपणापासून तुम्ही तेच माझ्या मनावर बिंबवले. मला कधी तुम्हाला आई अशी हाक मारून दिली नाही. मावशी तर तुम्ही होता, पण ते सत्य कधी माझ्यासमोर येऊ दिलं नाही आणि कधी मॅडमसुद्धा म्हणू दिलं नाही. कायम तुम्ही मला सांगायचा की मला सरकार म्हणा, म्हणून आम्हाला सगळ्यांना सुद्धा तीच सवय लागली आहे. पण आता बास, कारण मान हा सगळीकडे बळजबरीने मागून मिळत नसतो, तर मान हा समोरच्याने द्यायचा असतो आणि तुम्हाला असा मान देण्याची आमची कोणाची इच्छा नाही आहे. तुमची ती लायकीच नाही आहे. सरकार सखीकडे अत्यंत रागाने पाहते आणि मग सखी तिला ठणकावून सांगते की आजपासून मी तुम्हाला सरकार नाही तर मनस्विनी म्हणणार, फक्त मनस्विनी. हे ऐकून सरकारचा अहंकार पूर्णपणे दुखावला जातो. तिला खूप राग येतो आणि मग सखी सगळ्या चाळकऱ्यांना उद्देशून सांगते की तुम्ही सुद्धा यांना आजवर सरकार म्हणत आलात, पण आजपासून कुणीही यांना चुकूनही सरकार म्हणत नाही. सगळ्यांनी यांना चुकूनही हाक मारताना फक्त मनस्विनी म्हणायचं. सरकार सखीकडे डोळे वाटवून पाहते.
सखी तिला टोमणा मारत म्हणते की कसं आहे ना सरकार, तुम्ही त्यांच्या पायाखालची जमीन हिसकावून घेतली आणि आता मी चक्क तुमचं हे घर हिसकावून घेतलं. आजपासून हे सगळे चाळकरी इथेच याच घरात राहणार. परशुराम आणि मीनाक्षी हे सगळं पाहून खूप घाबरलेले असतात आणि मग कान्हा हा सुद्धा सरकारची जेवणाच्या पुढे येतो आणि अत्यंत मजेत म्हणतो की काय मग कळलं की नाही मनस्विनी मावशी. सरकार खूप चिडते की हा कान्हा सुद्धा मला आता मनस्विनी म्हणतोय आणि तेवढ्यात एक लहान बाळ ज्याच्याकडे तिचे झोका बांधलेला असतो तो झोक्यात रडू लागला. सरकारला हे लहान मुलाचं रडणं आणि तो गोंधळ अजिबात सहन होत नसतो. सरकार चिडून ओरडते की आवाज बंद करा ह्याचा आणि मग कान्हा मुद्दाम लगेच त्या बाळाजवळ जातो आणि त्याला शांत करत म्हणतो की उगी उगी बाळा कशाला रडतोयस, मनस्विनी मावशीला घाबरलास का? घाबरू नको, त्या फक्त दिसायला डेंजर आहेत पण आता आधीसारखे डेंजर नाही राहिले ते. त्यांचे सगळे दात पडलेत. सरकारला हे ऐकून खूप राग येतो. कान्हा पुढे म्हणतो की मनस्विनी मावशी आहेत, खूप चांगल्या आहेत त्या. आता आपल्याला याच घरात निवांत राहू देणार आहेत, काळजी करू नको. आणि कान्हाचे हे शब्द ऐकून साईडले सगळेजण सखी, दाभाडे मावशी, जान्हवी मॅडम, गौतम आणि सगळी माणसं एकदम जोरजोर हसू लागतात. सरकारला या सगळ्यांचा हसण्याचा आणि तिची उडवली जाणारी खिल्ली उडून सहन होत नाही. तिच्या तळपायाच्या आखेत मस्तकात जाते आणि सरकार अत्यंत रागाने फणफत आपल्या रूममध्ये निघून जाते. सखी, कान्हा आणि चाळीतले सगळेजण अजूनही जोरजोर हसत असतात. त्यांना आपला हा पहिला विजय बघून खूप आनंद झालेला असतो. पण हा आनंद फार काळ टिकत नाही. इकडे सरकार चक्क तिच्या रूममध्ये येते आणि रागाच्या भरात ड्रॉवरमधून थेट बंदूक काढते. सरकारला हा मोठा अपमान अजिबात सहन झालेला नसतो. सरकार चिडून स्वतःशीच म्हणते की प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते आणि सखी आणि कान्हाने त्या लिमिट क्रॉस केल्या आहेत. तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सरकार आपल्या त्या प्लॅनप्रमाणे चक्क घरातील मेन स्विच बंद करेल. त्यामुळे घरातील सगळ्या लाईट जातील. आता लाईट गेल्यावर नेमकं चाळकऱ्यांमध्ये कसं भांडण होणार हे रंजक ठरेल. आणि थोड्या वेळानंतर जेव्हा सगळे चाळकरी सखी, कान्हा आपल्या चाळीत पळत गेलेले असतील तेव्हा कान्हा सखीला विचारणार की तुम्ही माझ्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहेत का? मीच तुम्हाला पुढील 7 जन्मांना वडा मिळावा म्हणून तुम्ही वडाची पूजा करणार का? परंतु सखी यासाठी स्पष्ट नकार देते आणि म्हणेल नाही, मी वडाची पूजा करणार नाही. मला तू पुढील 7 जन्मांना वडा नकोय. हे ऐकून कान्हाला खूप वाईट वाटते. आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येईल.